आज खरं तर दुःख हे पवार साहेबांकडे पाहून होते. कारण ज्याला आपण घडवलं, ज्याला राजनीतीचे सर्व आराखडे शिकवले, ज्याला आपण सर्व अधिकार दिले, ज्याला असा तयार केला की पुढची 20 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण फक्त त्या व्यक्तीभोवती फिरेल, तो व्यक्ती आज त्यांचा डाव अर्ध्यावरून सोडून गेला. असं म्हणतात की पवार साहेब कधीच आपला डाव हारत नाही आणि हारणारा डाव पवार कधी खेळत नाही. पण दादांच्या जाण्याने पवारसाहेब आपला शेवटचा डाव हारून बसले. आता पुन्हा डाव मांडण्याचं साहेबांचं वय नाही आणि विस्कटलेला डाव पाहण्याखेरीज ते दुसरं काही करू शकत नाहीत. आता आपल्याला ते पवारसाहेब क्वचितच पाहायला मिळते, ज्यांच्या चेहऱ्यावर कमालीचं तेज आणि ज्यांच्या शब्दात प्रचंड आत्मविश्वास झळकत असायचा. जिजाऊ साहेबांच्या जाण्याने ज्या प्रकारे शिवराय कासावीस झाले होते, बहुधा तशा प्रकारे आज अजितदादांच्या जाण्याने पवारसाहेब कासावीस झाले असतील. नियती किती क्रूर असू शकते याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळाले. भावपूर्ण श्रद्धांजली दादा.